नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। डिजिटल एक्सरसाइजमध्ये आज आपला विषय आहे मराठी बालभारती इयत्ता 5वी, पाठ क्रमांक 4, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। चला तर मग सुरू करूयात। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। प्रश्न पहिला, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। प्रश्न दुसरा, कविताला कठीण प्रसंगात कोणी आधार दिला होता? उत्तर, आईच्या समंजस शब्दांनी कविताला अनेक कठीण प्रसंगात आधार दिला होता। प्रश्न तिसरा, कविताला कोणती गोष्ट अवघड वाटत असे? उत्तर, कविताला बूट घालून धावणे अवघड वाटत असे। प्रश्न चौथा, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। प्रश्न पाचवा, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले। प्रश्न सहावा, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आपल्या त्रासाबद्दल ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं, म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला काही सांगत नाही। प्रश्न 7, कविता कोणत्या धावपटूला आपला आदर्श मानते? उत्तर, कविता पी.टी. उषा या धावपटूला आपला आदर्श मानते। प्रश्न 8, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। प्रश्न 9, कविता कोणत्या गोष्टीला यशाचा महामार्ग मानते? उत्तर, कठोर मेहनतीला कविता यशाचा महामार्ग मानते। प्रश्न 10, कविता विशेष प्रशिक्षणासाठी कोणत्या शहरात गेली होती? उत्तर, कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली होती। प्रश्न 11, कविता आता कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर, कविता आता सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते।
दिलेल्या शब्दांना समानार्थी शब्द सांगा. माय, आई, जननी, माता. लेक, मुलगी, कन्या. बळ, शक्ती, ताकद, हिम्मत. गहिरे, खोल, दृढ, घट्ट. क्रीडा, खेळ. वडील, बाप, पिता, जनक. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द सांगा. जसे पण, वेगळेपण. तसे लहानपण, म्हातारपण. जसे दार, चवदार. तसे चमकदार, बहारदार. जसे पणा, कमीपणा. तसे शहाणपणा, मोठेपणा. जसे इक, आर्थिक. तसे व्यावहारिक, मार्मिक. जसे ईत, अखंडित. तसे सदोदित, आयोजित. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. जसे उद्योग, औद्योगिक. शिक्षण, शैक्षणिक. बुद्धी, बौद्धिक. नीती, नैतिक. संस्कृती, सांस्कृतिक. भूगोल, भौगोलिक. इतिहास, ऐतिहासिक. विज्ञान, वैज्ञानिक.